रक्ताने माखलेली पपई, सावळद्यात 33 किलोव्होल्टच्या तारेने घेतला मजुराचा घास, व्यापारी आणि महावितरण रडारवर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदा भीषण दुर्घटना. मजुराचा बळी घेणाऱ्या त्या मृत्यूपाशाला जबाबदार कोण? पपईच्या रसाळ फळांनी नटलेल्या शहादा तालुक्यात सध्या रक्ताचा सडा पडला आहे. सावळदा येथे पपई भरणाऱ्या वाहनाचा उच्च दाबाच्या 33 किलोव्होल्ट वीज वाहिनीला स्पर्श होऊन एका निष्पाप व्यक्तीचा जागीच कोळसा झाला, तर दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून मजुरांचा जीव इतका स्वस्त आहे का, असा जळजळीत सवाल आता विचारला जात आहे. सावळदा परिसरात पपई लोडिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असताना मजुरांनी भरलेले वाहन महावितरणच्या लोंबकळणाऱ्या 33 केव्ही तारांच्या संपर्कात आले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. वाहनावर वरच्या बाजूला असलेल्या मजुराला विजेच्या भीषण धक्क्याने सावरण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत एकाचा जागीच अंत झाला, तर दुसरा मजूर गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर आता जबाबदारी झटकण्याचे काम सुरू होईल. मात्र वस्तुस्थिती या 3 मुख्य घटकांकडे बोट दाखवत आहे. अनेक ठिकाणी 33 केव्हीच्या तारा धोकादायक पद्धतीने जमिनीच्या जवळ लोंबकळत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरणने याकडे दुर्लक्ष का केले? तारांची उंची नियमानुसार का राखली गेली नाही? हा तांत्रिक दोष नसून महावितरणने ओढवून घेतलेली ही हत्याच आहे, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे. दुसरे म्हणजे मजुरांकडून रात्रंदिवस काम करून घेणाऱ्या पपई व्यापाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेची जराही चाळ नाही का? सेफ्टी किट तर सोडाच, पण जिथे उघड्या डोळ्यांनी मृत्यू दिसत होता, तिथे मजुरांना काम करण्यास का भाग पाडले? मजुरांचा विमा का काढला जात नाही? दुर्घटनेनंतर साधे सांत्वन करायला न येणाऱ्या व्यापाऱ्यांची ही असंवेदनशीलता संताप वाढवणारी आहे. तर क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर माल भरणे आणि मजुरांना असुरक्षितपणे वाहनावर बसवणे हा प्रकार जीवावर बेतला आहे. ट्रान्सपोर्टरने वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासल्यानेच वाहनाचा स्पर्श विजेच्या तारांना झाला. मृत पावलेला मजूर हा आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. आता त्याच्या वृद्ध आई, वडिलांचे आणि मुलाबाळांचे काय? आम्हाला फक्त कामापुरते वापरले जाते का? आमच्या जीवाचे काहीच मोल नाही का? असा सवाल आज शहादा तालुक्यातील प्रत्येक मजूर विचारत आहे. या प्रकरणी केवळ अपघाताची नोंद न करता दोषी महावितरण अधिकारी, संबंधित व्यापारी आणि ट्रान्सपोर्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि पीडित कुटुंबाला तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.